त्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या 2-3 दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल। रद्द केल्यानं आता खात्यात धारकांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। आता जर तुमच्याकडे पण राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर आता तुम्हाला पण या 12 वस्तू आणि 6,000 रुपये देखील प्रति महिना देखील देण्यामध्ये येणार असून तुमच्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची सूचना देखील देण्यामध्ये आली असून आता ज्या नागरिकांकडे राशन कार्ड असेल त्यांच्यासाठी एक बातमी एक महत्त्वाची आणि आनंदाची देखील ठरणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ कोणती असणार आहे ते 12 वस्तू ज्या शेतकऱ्यांना व नागरिकांना राशन कार्ड धारकांना देखील देण्यामध्ये येणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। महत्त्वाच्या वस्तूंना देखील तुम्हाला या ठिकाणी भेटवस्तू म्हणून देखील राशन कार्डवर मिळणार आहे। तर चला कोणकोणत्या भेटवस्तू देखील तुम्हाला आज देखील मिळणार आहे सविस्तरपणे आपण ती अपडेट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आता जर तुम्ही पण असा विचार करत असाल की कोणते असणार आहे ते 10 ते 12 वस्तू ज्या तुम्हाला देखील राशन कार्डवर देखील भेटणार आहे सविस्तरपणे तुम्हाला त्या 10 ते 12 वस्तू देखील या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। तुम्हाला 10 ते 12 वस्तू मिळणारच त्याचबरोबर देखील 6,000 रुपये पण देखील मिळणार आहे। यासाठी पात्रता काय असणार आहे पात्र कोण कोण ठरणार आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील ते बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला कोणते असणार आहे ते 10 ते 12 वस्तू ज्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना देखील राशन कार्डवर मिळणार असून त्याचबरोबर त्यामध्येही आणखीन 6,000 रुपये देखील त्यांना देखील टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला कोणकोणत्या नागरिकांना हे पैसे येणार आणि कोणकोणत्या नागरिकांना या वस्तू येणार आहे सविस्तरपणे आपण अपडेट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर चला या ठिकाणी नागरिकांसाठी आली आहे एक मोठी आनंदाची बातमी। या 12 वस्तू नागरिकांना देखील थेट राशनच्या माध्यमातून देखील देण्यामध्ये येणार आहे। 6,000 रुपये देखील त्याचबरोबर नागरिकांना टाकण्यामध्ये येणार आहे। यासाठी पात्रता काय असणार आहे तर चला सविस्तरपणे बघू पात्रता। आता यामध्ये पात्रता देखील ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे ज्यांच्याकडे पिवळं आणि लाल राशन कार्ड आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी आणि आनंदाची बातमी देखील आहे कारण की त्यांच्या पण आता बँकेच्या खात्यावरती 6,000 रुपये त्याचबरोबर या 10-12 वस्तू देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आता जर तुमच्याकडे पण लाल आणि पिवळं राशन कार्ड असेल तर तुम्हाला पण या योजनेचा लाभ मिळणार असून तुम्हाला पण देखील राशनवर आता गहू आणि तांदूळच नव्हे तर या 12 भेटवस्तू येणार त्याचबरोबर 6,000 रुपये देखील या ठिकाणी येणार आहे। तर चला कोणकोणत्या 12 वस्तू येणार सविस्तरपणे आपण ती अपडेट बघू। कोणकोणत्या 12 वस्तूचा लाभ देखील या ठिकाणी नागरिकांना मिळणार आता राशन कार्डवर। जर आता तुमच्याकडे पण पिवळं आणि लाल राशन कार्ड असेल आणि तुम्ही पण पात्र ठरलेले असाल तर तुम्हाला पण आता 6,000 रुपये देखील येणारच त्याचबरोबर देखील 10 वस्तू पण तुमच्या देखील या ठिकाणी भेट म्हणून तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून देखील देण्यामध्ये येणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण त्या 10 ते 12 वस्तू जाणून घेऊ ज्या 10 ते 12 वस्तू देखील राशन कार्डवर तुम्हाला देखील टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला सर्वात प्रथम देखील गहू आणि तांदूळ तर तुम्हाला देखील येतच असेल गहू आणि तांदूळ देखील तुम्हाला मिळतच असेल राशनमध्ये। आता त्याचबरोबर देखील आणखीन 10 वस्तू मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण त्या 10 वस्तू कोणत्या असणार आहे। गहू तांदूळ देखील तुम्हाला दर महिन्याला मिळतच। आता त्यानंतर देखील 10 वस्तू वाढवण्यामध्ये आल्या आहे त्याचबरोबर 6,000 रुपये देखील देण्यामध्ये येणार असून नागरिकांना देखील एक मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। तर चला दुसरी वस्तू बघूया कोणती असणार आहे। गहू आणि तांदूळ तर तुम्हाला मिळणारच त्याचबरोबर देखील आता तुम्हाला तेल सुद्धा नागरिकांना देखील आता राशन कार्ड जर तुमच्याकडे पण असेल तर तुम्हाला पण आता तेल देखील मिळणार आहे। तेल तर मिळणारच त्याचबरोबर शेंगदाणे देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की आता
जर तुमच्याकडे पण पिवळं आणि लाल रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता चिंता करायची गरज राहिली नसून तुम्हाला देखील आता एक मोठा दिलासा मिळालेला आहे। आतापर्यंत तुम्हाला देखील गहू आणि तांदूळ मिळत होते, आता तुम्हाला पण या 10 वस्तू मिळणार, त्याचबरोबर 6,000 रुपये पण मिळणार। गहू, तांदूळ, शेंगदाणे, त्याचबरोबर तेल ही तुम्हाला मिळणार आहे। समोरची वस्तू असणार आहे या ठिकाणी। आता यासाठी पात्रता देखील काय असणार आहे, तुमच्याकडे काय काय असणं गरजेचे आहे आणि काय काय नसणं गरजेचे आहे, तर चला सविस्तरपणे आपण बघूया। त्यानंतर आपण बाकीच्या उरलेल्या भेटवस्तू देखील बघणार आहोत। 6,000 रुपये पण देखील तुम्हाला या 10 वस्तूंबरोबर देखील मिळणार आहे, तर चला सविस्तरपणे आपण ती महत्त्वाचे पात्रता बघू। जर आता तुम्ही पण या ठिकाणी पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पण देखील या ठिकाणी एकही वस्तू मिळणार नाही आणि 6,000 रुपये देखील मिळणार नाही। हे फक्त पात्र असलेल्या नागरिकांनाच देखील टाकण्यामध्ये येणार आहे, त्यामुळे तुमचं देखील पात्र होणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे देखील काळजीपूर्वक लक्ष देऊन बघत चला आणि तुम्ही देखील या योजनेला देखील तुम्ही पण पात्र ठरता की नाही ठरता हे देखील तुमचं बघायचं काम आहे। तर चला कोण कोण नागरिक पात्र आहे आणि कोणते नागरिक देखील अपात्र ठरणार आहे सविस्तरपणे या ठिकाणी आपण बघू। तुम्ही देखील काळजीपूर्वक बघा, व्हिडिओ खूप छोटा आहे। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला, ज्यांच्याकडे पिवळं आणि लाल राशन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही बातमी देखील ठरणार असून त्यामध्ये देखील पात्र आणि अपात्र देखील करण्यामध्ये येणार आहे। आता पात्र कोण असणार आहे आणि कोण पात्र असणार आहे सविस्तरपणे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि एकाच मिनिटाच्या आत देखील कळणार आहे। तर चला बघूया कोणकोणते नागरिक पात्र आहे आणि कोणकोणते नागरिक अपात्र आहे। जर तुम्ही पण पात्र ठरला तर तुम्हाला पण 10 ते 12 वस्तू आणि 6,000 रुपयापर्यंतची रक्कम देखील आता राशनच्या माध्यमातून मिळणार आहे। सर्वात प्रथम तुमच्याकडे पण लाल आणि पिवळं राशन कार्ड असणं गरजेचे आहे आणि तुमच्या देखील नावावर कुठलीही गाडी नसणं गरजेचे या ठिकाणी ठरण्यामध्ये आलेले आहे। म्हणजेच की आता ज्या नागरिकांकडे 4 व्हीलर गाडी आहे त्यांना देखील ही स्कीम नाही आहे। ज्यांच्याकडे देखील गाडी नाही त्यांच्यासाठी स्कीम आहे। जर तुमच्या पण नावावर देखील गाडी असेल किंवा तुमच्या पण नावावर देखील खूप सारी जमीन असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी योजना नाही आहे। दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना देखील ही स्कीम देखील देण्यामध्ये आली असून त्यांनाच आता 12 वस्तू आणि त्याचबरोबर 6,000 रुपयापर्यंतची रक्कम देखील आता टाकण्यामध्ये येणार आहे। आता तर तुम्हाला पण कळलंच असेल की तुम्ही पण पात्र आहे की नाही अपात्र आहे। सविस्तरपणे देखील तुम्ही पण बघून घ्या, तुमच्याकडे पण जर दारिद्र्य रेष असेल तर तुम्ही पण देखील यासाठी पात्र आहे आणि तुम्हाला पण देखील या 12 वस्तू कोणत्या तर या ठिकाणी तुम्हाला तेल, शेंगदाणे, तांदूळ, त्याचबरोबर गहू आणि अशा आणखीन 8 ते 7 वस्तू देखील मिळणार आणि त्याचबरोबर देखील सांगायचं झालं तर तुम्हाला पण आता 6,000 रुपये मिळणार। फक्त तुम्ही पात्र असणं गरजेचे आहे आणि तुमच्याकडे देखील पिवळं आणि लाल रेशन कार्ड असणं गरजेचे आहे असं सरकारच्या माध्यमातून GRच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही पण नक्की चेक करा की तुमच्याकडे पण या ठिकाणी पिवळं आणि लाल रेशन कार्ड आहे की नाही आहे। असलं तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी भेटूया। अशाच व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।